नमस्कार. या शैक्षणिक वर्षापासून सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर या पोर्टलवर सध्याला कोणती माहिती भरणे गरजेचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटवरती आल्यानंतर याप्रमाणे आपल्याला सूचना दिसेल. क्लोजवरती क्लिक करून विंडो क्लोज करून घ्यायची. जर आपल्याला ओल्ड स्टुडंट पोर्टल ओपन करायचं असेल तर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला दिलेलं आहे क्लिक हिअर फॉर ओल्ड स्टुडंट पोर्टल अप टू 2024-25 ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जुनं जे स्टुडंट पोर्टल आहे ते सुद्धा ओपन करू शकता. आणि आता पुढे आहे ॲकॅडमिक इयर 2025-26साठी या ठिकाणी लॉग इन दिलेलं आहे. त्यापूर्वी खाली एक सूचना दिली की लॉग इन करताना आपल्याला जो डिफॉल्ट पासवर्ड आहे तो वापरून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी पासवर्ड चेंज करायला एक विंडो येईल. त्या ठिकाणी नवीन जो पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आणि पासवर्ड चेंज करून घ्यायचा. आणि पासवर्ड चेंज झाल्यानंतर परत आपण नवीन पासवर्डने या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. मी डिफॉल्ट पासवर्ड टाकून पासवर्ड चेंज करून घेतलेला आहे. आता UDAS कोड आणि नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकून मी लॉग इन करून घेतो. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे. इथे स्कूल डिटेल्स, नंतर स्टुडंट एंट्री, संच मान्यता, रिपोर्ट्स आणि लॉगआउट एवढ्याच टॅब ठेवण्यात आलेले आहेत. बाकीच्या टॅब या पोर्टलवरून कमी करण्यात आलेले आहेत. तर सध्याचं जे आपलं काम आहे ते आहे स्टुडंट एंट्री. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बाजूचा जो ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स अजून एक टॅब ओपन होईल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. पहिलं आहे ॲकॅडमिक इयर, वर्ष आपण सिलेक्ट करून घ्यायचं 2025-26. नंतर इयत्ता सिलेक्ट करायची 8वी 9वी 10वी. मी 9वीचा वर्ग सिलेक्ट करतो इथे. त्याच्यानंतर आहे स्ट्रीम ही नॉट ॲप्लिकेबलच असणार आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन आपली A आहे, मी ती सिलेक्ट करतो आणि नंतर गोवरती क्लिक करतो. गोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 9वीचा जो वर्ग आहे, 9वीच्या विद्यार्थ्यांची लिस्ट, या ठिकाणी 9वीच्या वर्गाची लिस्ट इथं आपल्याला समोर दिसणार आहे. हा डेटा जो आहे तो UDAS प्लसवरून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर नंतर PEN नंबर हा आलेला आहे. आपल्याला करायचं काय तर कास्ट नावाचा एक कॉलम या ठिकाणी ॲड झालेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॅटेगरीच्या पुढं कास्ट नावाचा एक कॉलम आहे. तर आपल्याला एडिटवरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याची जात जी आहे ती अपडेट करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी एक विद्यार्थिनी घेतो डेमो म्हणून. तर कॅटेगरी आहे तिची SC. तर SCमध्ये तिची जात कुठली आहे तर नवबौद्ध आहे. तर एडिटवरती क्लिक करायचं आणि तिची जात ही सिलेक्ट करून घ्यायची. कास्ट अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. ओकेवरती आपण क्लिक करून घ्यायचं. विंडो ती क्लोज होणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी जी विद्यार्थिनी आहे तिचंसुद्धा आपण भरून बघूया. तर तिची कास्ट कॅटेगरी OBC. आपण एडिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एडिटवरती क्लिक केल्यानंतर जी कास्टची लिस्ट आहे ती ओपन होईल. इथे तिची जी कुठली पर्टिक्युलर कास्ट असेल ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर कुणबी आहे, कास्ट अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. सेम 3rd नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याचीसुद्धा कास्ट कॅटेगरी ही OBCच आहे. तर एडिटवरती क्लिक करायचं आणि लिस्टमधून त्याची जी कुठली कास्ट असेल ती आपण इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याचीसुद्धा जात आहे कुणबी. तर ती या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो. कास्ट अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. ओकेवरती क्लिक करायचं. ती विंडो क्लोज होऊन जाईल. पुढे आहे व्ह्यू स्टुडंट डेटा. आपल्याला विद्यार्थ्याची माहिती पाहायची असेल तर व्ह्यूवरती क्लिक करायचं. त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. वरती आहे पर्सनल डिटेल्स लिहिलेलं आहे. खाली आहे अपार ID त्याचा जनरेट झाला आहे की नाही ते स्टेटस या ठिकाणी दाखवणार आहे. अपार ID त्या विद्यार्थ्याचा जनरेट झालेला आहे ही माहिती
UDAS+वरनं घेण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अपार आय डी जनरेटेड असं स्टेटस आहे. खाली बघितलं तर या ठिकाणी आपण कास्ट आत्ताच अपडेट केलेली आहे, त्याच्यामुळे यू हॅव ऑलरेडी सिलेक्टेड द कास्ट म्हणून असा मेसेज या ठिकाणी शो होत आहे. त्याच्यानंतर बॅकवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपण ज्या 3 विद्यार्थ्यांची जात चेंज केली ती याप्रमाणे आपल्याला दिसणार आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांची कास्ट ही अपडेट करून घ्यायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.